चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमी मी व्हिडिओची सुरुवात किचनमधूनच करत असते. पण आज आहे ना बाहेरून करते कारण घरातील माझं जे काही छोटं-मोठं किचनमधील काम आहे ना, तर ते आवरून झालेलं आहे आणि बाहेरचंच काम माझं बाकी राहिलेलं होतं. तर म्हटलं चला आता हे जे काम आहे का घरातील मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज आहे ना मला मस्त असं अंगण वगैरे माझं स्वच्छ करायचं असतं, तर ते मी नेहमीच करत असते. कारण ज्यावेळेस आहे ना आपल्या आवडीचे कामं आपण करतो ना, की मग पुढचे काम करायला आपल्याला खरंच खूप छान वाटून जातं. तर मस्त असं सगळ्यात अगोदर तर पोर्च वगैरे मी धुवून घेणार आणि त्यानंतर छानसं अंगणामध्ये पाणी वगैरे मारून घेणार आणि आज स्तुती घरी आहे बरं का, कारण तिला इतकी जास्त सर्दी आणि खोकला होत राहिलाय आणि सगळ्यांनाच लहानापासून मोठ्यापर्यंत आहे ना, आजारीच पडत आहेत बरं का. कारण आभाळ पण येतंय, कधी गरम पण होतंय आणि कधी गार वारा पण सुटतोय ना, यामुळे आहे ना सगळ्यांची तब्येत जरा बिघडलेलीच आहे घरामध्ये. तरी पण आपल्याला गृहिणींना काही काम चुकत नसतं. काम ते आपल्याला करावंच लागतं. मग ते घरातील असो किंवा घराबाहेरील असो आणि ते काम केलं तरच मग मनाला समाधान वाटतं आणि जर आपण आजारी आहोत आणि तसंच जर पडून राहिलं ना, तर मग अजूनच आपल्याला जास्त आजारी असल्यासारखं वाटतं. कारण घरामध्ये पण पसारा सगळा पडलेला असतो आणि तो पसारा पाहूनच आहे ना, अजूनच आपल्याला जास्त दुखणं येऊन जातं. म्हणून आहे ना, मी पण जरासं उठूनच घेतलं. कारण सर्दीनी जरासं माझी तब्येत देखील खराबच आहे. पण काही हरकत नाही. काम ते करावंच लागणार आणि त्यानंतर पहा, इथे मी मस्त असा आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे. तर खूप छान आवळ्याचा मुरंबा झालेला आहे हा आणि हे जे आवळे आहेत ना, तर खूप छोटे-छोटे आवळे असे बाजारात मिळतात. तर त्याचाच मी मुरंबा बनवलेला आहे. तर मस्त असा मुरंबा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तर काय करायचे, आवळा जे आहेत ना, तर वाफेवरती छान शिजवून घ्यायचे. कढईमध्ये पाणी घालायचं, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि लगेचच त्या चाळणीवरती स्वच्छ करून हे आवळे वाफेवरती छान छान शिजवून घ्यायचे आणि शिजवून झाल्याच्या नंतर एक 15 ते 20 मिनिटामध्ये हे छोटे-छोटे जे आवळे आहेत ना, तर मस्त असे मऊ होऊन जातात. त्यानंतर मग लगेच आपला पाक बनवायचा. 2 वाटी जर साखर असेल, तर 1 वाटी पाणी घालायचं आणि अशा पद्धतीनं पाक बनवायचा आणि मस्त असा पाक बनून झाला, की त्यामध्ये लगेच शिजलेले आवळे टाकून द्यायचे आणि अशा पद्धतीनं आहे ना, मस्त असा आवळा मुरंबा इथे आपल्याला तयार होऊन जातो. तर लेकरं आहे ना, हा जो मुरंबा आहे ना, खूप जास्त आवडीने खातात. त्यानंतर मग बनवलेला जो मुरंबा मी बॉटल वगैरेमध्ये भरून ठेवला. त्यानंतर मात्र लगेचच कपडे वगैरे मी छानसे धुवून घेतले आणि लगेचच बाहेर वाळत घातले आणि आज आहे ना मला रोजच्यापेक्षा भरपूर सगळे कपडे धुण्यासाठी होते. कारण स्तुतीच्या पप्पांनी देखील 1-2 दिवसाचे कपडे मला धुण्यासाठी टाकून दिलेले होते. आणि खरं तर आहे ना, सर्दी वगैरे होती ना, तर काय कपडे धुण्याची इच्छाच नव्हती माझी. पण म्हटलं हे जर कपडे आज मी असेच ठेवले ना, तर मग उद्या पण मला भरपूर सगळे कपडे होऊन जातील. आजच्या दिवसाचे, उद्याच्या दिवसाचे असे 2 दिवसाचे कपडे मला धुवावे लागतील. म्हणून मी काही कंटाळा वगैरे काही केला नाही आणि लगेचच मग कपडे पण धुवायला घेतले. आणि आपल्या गृहिणींचं कसं होतं ना, आपण एकदा कुठल्या कामाला लागलो, की आपली जी कामं आहेत ना, तर ती आपोआपच होत चालतात. तर माझ्या बाबतीत देखील असंच झालं आणि जरा दुपारच्या नंतरून देखील तब्येत जरा बरी पण वाटायला लागली. तर मग सगळे कपडे वगैरे मस्त असे मी धुवून घेतले आणि कधी-कधी काय होतं ना, कपडे खूप जास्त धुयला नसतात, पण एक-एक दिवस आहे ना, भरपूर सगळे धुयला असतात कपडे. तर तसं तर घरामध्ये चालूच असतं. बेडशीट धुवायचं असतं, उशाचे कव्हर धुवायचे असतात आणि सोफ्यावरील कव्हर देखील धुवायचे असतात. असे मिळून आहे ना, रोजचे कपडे धुण्याचं काम आपलं चालूच असतं. पण असो, हे सगळं काम करता-करताच आपल्याला दिवसाचा आनंद देखील घेता आला पाहिजे आणि ही सगळी कामं करता-करता कधी आपला दिवस निघून जातो हे देखील आपल्याला कळत नाही. आणि ही सगळी कामं करताना लेकरं पण पहा असेच माझ्या मागे फिरत असतात. कारण आज ती देखील घरीच आहे. शाळेला तिने सुट्टी घेतलेली आहे. स्तवन तर गेलेलं आहे शाळेत. म्हणून तिला अजिबातच करमत नव्हतं आणि ती सारखी माझ्या मागे मी जिकडे काम करेल का ती तिकडं फिरतच होती. 2-3 दिवसापूर्वीच बाजारातून पपई आणलेली होती आणि ही जी पपई आहे ना, तर पिकलेली नव्हती. म्हणून या पपईला मी मस्त असं कापडामध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं आणि आता मात्र स्तुतीचा हट्ट चाललेला होता, की तिला पपई खायची म्हणून. तर एकदा म्हटलं बघून घ्यावं पपई पिकली का नाही. तर पपई थंडीच्या दिवसामध्ये कापडामध्ये छान अशी गुंडाळली ना, तर मग ती 2-3 दिवसामध्ये मस्त अशी पिकून जाते. तर ही जी पपई आहे ना, खूप छान पिकलेली होती
आता म्हटलं सगळं काम वगैरे घरातलं माझं आवरलेलं होतं आणि चला म्हटलं आता जेवण करायच्या अगोदर आहे ना जराशी पपई वगैरे खाऊन घ्यावं आणि मुळात आहे ना स्तुतीला देखील खूप जास्त पपई आवडते आणि तिला जास्त फ्रुट्स खायला खूप जास्त आवडतात. मग ते पपई असो, टरबूज असो, खरबूज असो, असे जे फळं आहेत ना, तर लेकरांना खायला आवडतात. लेकरांच्या नादानी का होईना, पण तिच्या आठवणीने तरी ही पपई कट केली. आता दोघीही मायलेकी मस्त अशी पपई आम्ही खाऊन घेतो. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.